पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिन्याच्या कालावधीत उलटला तरी देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस जो आहे तो झालेला नाहीये. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट जे आहे ते उद्भवताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार कापसाची असेल किंवा खरीप हंगामाची इतर पिकांची लागवड जी आहे ती केली गेली होती. परंतु पाऊस पडत नाहीये तर दुसरीकडे तापमानाची तीव्रता जी आहे ती अधिक होत असल्यामुळं कापूस पिकावरती आता रोगराई पसरण्याची भीती देखील वर्तवली जात असल्याचं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 40,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीप हंगामाची लागवड झालेली. सर्वाधिक ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती त्या शेतकऱ्यांकडनं लागवड जी आहे ती झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाहीये त्या शेतकऱ्यांकडे आता पिकांना जगवण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील खरीप हंगामात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली जात असते. आतापर्यंत जवळपास 40,000 हेक्टर क्षेत्रावरती लागवड जी आहे ती झालेली आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता हे पिकांसमोर आता मोठं संकट जे आहे ते आता येऊन ठेपलेलं आहे. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात नेमकं कधी समाधानकारक पाऊस येईल आणि कधी या पिकांना जीवनदान मिळेल अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळं भूजल पातळी जी आहे ती कमालीची घसरताना दिसून येत आहे. त्यामुळं नदी नाले असतील किंवा विहीर असतील यांची पाणी पातळी जी आहे ती चिंताजनक होताना दिसून येत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना आता पिका जगवण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागणार आहे. तर काही शेतकऱ्यांकडे आता दुबार पेरणीचे संकट जे आहे ते पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी राजा आता कसा मार्गस्थ होईल असाच काहीसा प्रश्न जो आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.